लोहाघाट एरिया आहे हा संपूर्ण लोहाघाटचा परिसर आहे पिथोरागड। सध्या मी इथून प्रवास करतोय प्रयागराजसाठी। आज लोहाघाटला मुक्काम आहे। काल इथं थोडा बर्फ पडला। नमो नारायण नमो नारायण नमो नारायण। आज स्वामी जी अपनी भ्रमंती के दौरान देवभूमि उत्तराखंड के कुमाऊं के चंपावत लोहा घाट के मध्य में स्थित मानसेश्वर मंदिर पहुंचे थे। यही मानसेश्वर पहाड़ स्थित है। इस स्थान की विशेषता यह है कि यही पर मानस सरोवर की आखिरी सीमा है जो भगवान शंकर ने अपने गणों और देवताओं को दिखाई थी। यहाँ एक प्राकृतिक नौला भी है जिसमें स्नान कर लोग मानस सरोवर में स्नान करने का पुण्य प्राप्त करते हैं। एकदा का त्याच्या मनामध्ये संपूर्णपणे गुरुचं संपूर्ण स्वरूप दिसायला लागतं आणि त्याचं मन शांत होतं। जळी स्थळी काष्टी पाषाणी तो गुरुमय होऊन जातो। कोणतीही खळबळ नाही, संथपणा असा कृष्णेसारखा। आता म्हणलो कोणाला कुठं जायची गरज नाही, मला हिंडायची पण गरज नाही। मला खरं झाडाचं मूळ कुठं आहे हे कळलं। शेंड्याची श्रेष्ठता कशी आहे ती पण कळली। भक्ती आणि प्रचिती काय आहे ही कळून आली। कुठलं सोंग आहे कुठलं ढोंग आहे याचं ज्ञान झालं। श्रद्धेची बैठक आली। मनाला आता दुसरी कुठलीच गोडी राहिली नाही, फक्त गुरुच्या ध्यासाची। त्यामुळे या भक्तीचं माप पुरेपूर भरलं आणि आता फक्त मी याची सेवाच करत आहे। आता मात्र झाले माझे मन शांत। आता मात्र झाले माझे मन शांत। आता मात्र झाले माझे मन शांत। जसा का प्रशांत सागराची, जसा का प्रशांत सागराची खळबळ नाही एक दृढ भाव। खळबळ नाही एक दृढ भाव। मनासी सदैव संथपणा, मनासी सदैव संथपणा। आता मात्र झाले माझे मन शांत। कुणाला कशाला आता पाहो जावे, कुणाला कशाला आता पाहो जावे। व्यर्थची कष्टावे हिंडोनिया, व्यर्थची कष्टावे हिंडोनिया। झाडाचे ते मूळ हाती प्राप्त होता, झाडाचे ते
ते